आय.एम.सी. फॅट अवे टॅब्लेट संपूर्ण माहिती आणि फायदे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय. मी तुम्हाला माझ्या निरोगी आरोग्याचे रहस्य सांगतो, कारण मी आय.एम.सी.ची आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरतो. नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्याचा रामबाण उपाय खरोखर जाणून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया लवकर करा आणि बेल आयकॉन दाबा. आम्हाला तुमची मदत करायला आनंद होईल. उपवास करायचा नाही, व्यायाम नाही, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊया. मित्रांनो, अनियमित खाण्याच्या सवयी आणि धावपळीच्या जीवनातील दैनंदिन दिनचर्येमुळे लठ्ठपणा ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे. दर 4 व्यक्तीपैकी एक जण लठ्ठपणाने किंवा सुटलेल्या पोटाने त्रस्त असतो. पोटावरील चरबी वाढल्याने वजन वाढते आणि आपली स्मार्टनेस कमी होऊ शकते. लोक वजन कमी करण्यासाठी किंवा सडपातळ होण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात, पण त्यानंतरही काहीच परिणाम होत नाही. अनेकदा लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये अशा काही चुका करतात की त्यांना इच्छा नसतानाही ते लठ्ठपणाचे बळी ठरतात. मित्रांनो, या जगात अन्न कमी खाण्यामुळे लोक मरतात, पण त्यापेक्षा जास्त लोक अति खाण्यामुळे मरतात. मित्रांनो, लठ्ठपणा हा आजार नसेलही, पण हा हजारो आजारांचे मूळ कारण आहे. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षघात, कर्करोग, निद्रानाश, मूत्रपिंडाचे आजार, थायरॉइड, यकृताचे नुकसान, ऑस्टिओआर्थरायटिस, सांध्याचे आजार इत्यादी आजारांचे मूळ कारण आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारिक आयुर्वेदिक औषधाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास आणि वजन घटविण्यास मदत करेल. मित्रांनो, आयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही, तर या औषधी वनस्पतींमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड यासारख्या समस्यापासून आराम देण्याची क्षमता देखील आहे. चांगली गोष्ट ही आहे की बाजारातील इतर औषधाप्रमाणे ह्याचे कोणतेही दुष्परिणाम, साईड इफेक्ट नाहीत. तर चला जाणून घेऊया की ह्यात काय काय आहे आणि याचे फायदे काय आहेत. ह्यात आहे गार्सनिया. गार्सनिया तुमची चयापचय क्रिया वाढवते, ज्यामुळे कॅलरीज चरबी ऊतकामध्ये साठवण्यास प्रतिबंध होतो. तसेच ते सहनशक्ती वाढवून थकवा दूर करते. ह्यात आहे गुगुल. गुगुल हे अनेक आजार बरे करण्यासाठी फायदेशीर आहे. विशेषतः पोटातील गॅस, सूज, वेदना, खडे, मूळव्याध, दीर्घकाळचा खोकला, लैंगिक शक्ती वाढवणे, दमा, सांधेदुखी, फुफ्फुसाची सूज इत्यादी आजार दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. ह्यात आहे लसूण. लसूण शरीरातील मूत्राचे उत्पादन वाढवतो, ज्यामुळे वजन आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. ह्यात आहे ग्रीन टी. ग्रीन टी पोटावर साठवलेली चरबी कमी करते, त्वचेला चमक देते आणि पचनक्रिया सुधारते. ह्यात आहे गिलॉय. गुळवेल तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया गतिमान करते, ज्यामुळे तुमचे शरीर सामान्यपेक्षा अनेक पटींनी अधिक वेगाने चरबी जाळून लागते. ह्यात आहे कोरफड. कोरफडीमध्ये विविध जीवनसत्वे, एन्झाईम्स, क्षार, कार्बोदके, अमिनो आम्ल, सॅलिसिलिक आम्ल आणि इतर पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कोरफडीच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होतेच, पण शरीरातील अनेक अंतर्गत आजार बरे होण्यास सुद्धा मदत होते. ह्यात आहे पिंपली. पिंपलीच्या सेवनाने पचनाचे विकार, रक्ताशय, श्वसनाचे आजार, निद्रानाश, वजन आणि सूज दूर करण्यासाठी रामबाण उपाय ठरते. ह्यात आहे अनंतमूळ. अनंतमूळ भूक न लागणे, दमा, जळजळ, खोकला, त्रिदोष, खाज, रक्ताचे विकार, श्वेतप्रद, ताप आणि अतिसार यांचा नाश करते. ह्यात आहे चित्रक. चित्रक अग्निदीपक, यकृत उत्तेजक, हृदय शक्तिवर्धक, रक्त शुद्ध करणारे, रक्तभार वाढवणारे, स्त्रीदुग्ध शुद्ध करणारे, कफनाशक, कडू, पौष्टिक, दहाशामक आणि ज्वरनाशक आहे. यासोबत ह्यात खालील गोष्टींचाही समावेश आहे: नागरमोथा, कुटकी, कारालुमा, त्रिफळा, काली मिर्च, सूंठ, विदग्धी लोह इत्यादी शक्तिशाली औषधी वनस्पती आहेत.
IMC फॅट अवे टॅबलेट आयुर्वेद तज्ज्ञांनी आधुनिक यंत्राचा वापर करून आणि हाताचा स्पर्श न करता तयार केली आहे. ही शरीरात साठलेली चरबी वितळवून नैसर्गिकरित्या वजन कमी करते. ही त्वचेला निरोगी, सुंदर, चमकदार बनवण्यास आणि सुरकुत्या नाहीशा करण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या वापरामुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत व आतडी मजबूत आणि निरोगी राहतात. हे शरीरात साठलेली चरबी वितळवून शरीराला सुंदर आणि सुडौल बनवण्यास मदत करते. ही लठ्ठ पुरुषामधील नपुंसकता टाळण्यास मदत करते. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांमध्ये याचा वापर फायदेशीर ठरतो. वापरण्याची पद्धत: सकाळी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी अर्धा तास आधी एक गोळी घ्यावी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. टिप: श्री तुळशी, कोरफड, प्रोटोविन, हिमालयन बेरी तुम्ही ही अमृततुल्य औषधे सेवन करू शकता. मित्रांनो, ही माहिती इतर लोकांसोबत, मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दल कळेल आणि ते याचा फायदा घेऊ शकतील. मित्रांनो, आयुर्वेद स्वीकारा, निरोगी जीवन जगा, स्वदेशी वापरा, देश वाचवा. IMC आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घायुष्याचे दान. IMC आणि आरोग्य व पैसा दोन्ही कमवा. निरोगी जीवन IMC. मित्रांनो, कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्हाला तुमची मदत करायला आनंद होईल. अस्कोल गरीबा IMC. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.